इथे कदाचित असे काही व्यावसायिक असतील, की जे अपयशाचा सामना करत असतील. तेही अशाच कुठल्यातरी फेजमधनं जात असतील. त्यांना काय सांगाल तुम्ही? काय करायला पाहिजे त्यांनी? रणछोडदास तर व्हायचं नाहीये. नाही, बिलकुल नाही. मग त्यांनी काय करायचं? आता ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शांतपणे बसता आणि जेव्हा तुम्ही काही असं नामस्मरण वगैरे करू शकता, तर तुमचं महत्त्वाचं काय असतं की ध्यान करणं आहे. तर कुठलीही परिस्थिती असली तरी आपल्याला निर्विचार दिवसाभरामध्ये एकदा होता यायलाच पाहिजे. मग ते तुम्ही श्री श्री रविशंकरांचं काही करत असा, तुम्ही सनातन संस्थेचं काही करत असा, तुम्ही आणखीन काही घरातली काय तुम्हाला पारंपरिक संतांचं काही मार्गदर्शन असेल, तुम्ही शवासन करा, पण एकदा तुम्हाला पूर्णपणे तुमचा पाठी कोरी व्हायला पाहिजे. ती जेव्हा पाठी कोरी होते ना, म्हणजे तुम्ही बोर्डावरती काहीही नाही आहे आणि तुम्ही एकच प्रश्न लिहिता, त्यावेळी तुमच्याकडे एवढा प्रचंड अनुभव असतो तुमच्या मनामध्ये की, आणि दैवी शक्ती पण आपल्यामध्ये कार्य करत असते की जसं आपण म्हणतो की जसं विश्व मन आहे तसं विश्वबुद्धी आहे, आणि तुम्हाला सगळीकडे त्याची सोल्युशन्स पण तुमच्याकडे येतात आणि मग ते तुम्हाला सोल्युशन येतं की अमुक अमुक तुम्ही करा. तर ते सोल्युशन येण्यासाठी त्या बोर्डावरती रिकामं तर पाहिजे ना, बोर्ड ती मनाची पाठी कोरी तर पाहिजे. आणि मग असं लक्षात येतं की अरे पैसे पाहिजेत आपल्याला. मग आम्ही जेव्हा आम्हाला क्रेडिटर्स आम्हाला सांगायला लागले, त्यांचे 30 दिवसाचा क्रेडिट पिरियड होता. आम्ही त्यांना चक्क पत्र लिहिलं आणि सगळ्यांना कळवलं की कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. पितांबरीचा चांगला सगळ्यांना अनुभव होता. तुम्ही आम्हाला क्रेडिट पिरियड 60 दिवस करून द्या. काहींना तर सांगितलं आम्ही 90 दिवसाचा करून द्या, 120 दिवसाचा करून द्या. आम्ही कॅल्क्युलेट केलं आधी, कारण आमच्याकडे बाबाने आम्हाला शिकवले होते, एकदा शब्द दिला की काही वाटेल ते झालं तरी ते कमिटमेंट पुरी केलीच पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही कॅल्क्युलेट केलं की अमुक अमुक माणसांना काय दिवसांनी आपण पेमेंट देऊ शकतो. तुम्हाला आम्ही 60 दिवसांनी देऊ, तुम्हाला 90 दिवसांनी देऊ. काही लोकांना जेव्हा 120 दिवसांनी देऊ सांगितलं, ते म्हणाले की नाही 120 दिवसांनी चालणार नाही, आम्ही त्यांना पोस्ट डेटेड चेक देतो. पोस्ट डेटेड चेक. त्यांना विचारलं की आत्तापर्यंत पितांबरीनी तुम्हाला दिलेला चेक कधी बाउन्स झाला आहे का? गेल्या 25 वर्षामध्ये एकही चेक आमचा बाउन्स झालेला नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या आपली पुण्याई असते ती कधी कधी पणाला लावण्याची वेळ येते आणि ती लावायची आपण. तेव्हा आम्ही पोस्ट डेटेड चेक दिले, एकही डिसऑनर झाला नाही. ह्या ज्या आपल्या स्ट्रेन्थ्स असतात, मग आम्ही बँकेला पण आम्ही सांगितलं की असं असं आम्हाला अडचण आहे, तर तुम्ही आम्हाला काही कॅश क्रेडिट वाढवून द्या. आणि त्याची बरोबर त्या कायद्याप्रमाणे होतं सुद्धा. मग बँकसुद्धा मदतीला आली. मग ते 2 फायनान्शियल प्रश्न सुटले. मग माणसांच्या बाबतीमध्ये सेल वाढवायला पाहिजे. मग सेल कसा वाढवायला पाहिजे, तर मग स्कीम्स आणि ते कॅल्क्युलेट करून म्हणजे. आणि दुसरं एक लक्षात आलं की जेवढं तुम्ही डीप जाल, म्हणजे गॉड इज इन डिटेल, आणि स्थूलातून सूक्ष्माकडे, म्हणजे जेव्हा तुम्ही मन तुमचं आहे किंवा बुद्धी तुमची सूक्ष्म होत जाते, त्यावेळी तुम्हाला सोल्युशन्स मिळायला लागतात. म्हणजे थोडक्यात हरिवंशराय बच्चनच्या कवितेसारखं, कोशिश करने वालों की हार नहीं होती. पण त्याचं अजून डीप जाणं. बऱ्याचदा काय असतं, आपण असं एक लेवल तुम्ही जेव्हा खाली जाता ना अजून, की अजून ह्याचं मूळ काय आहे, म्हणजे अध्यात्म किंवा तुम्ही जे म्हणालात तर ते मुळाकडे नेणारी ती साधनं असते. म्हणजे ह्याचं मूळ काय आहे, सेल्सचं मूळ काय आहे, पैशाचं मूळ काय आहे, कन्झ्युमरचं मूळ काय आहे, तर त्याचं मन आहे. म्हणजे असं तुम्हाला जे एक तुम्हाला सोल्युशन मिळायला लागतात आणि मग तुम्ही त्या ह्याच्यातनं प्रश्न कुठे म्हणजे अपयशाचा सामना करताना त्याच्या प्रॉब्लेम्सचं मूळ शोधत राहिलं पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही नेहमी असं म्हणता की आपण समाजाकडनं जे घेतो रादर, ते समाजाला परत दिलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अनेक सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना पितांबरी तुम्हाला प्रायोजक दिसत असते. अनेक लोकांचे तुम्ही फिलॉसॉफर आहात, गाईड आहात, मेंटर आहात. आणि खूप लोकांना, अच्छा तुझी अडचण आहे का, ये मी तुझ्या पाठीशी उभा राहतो, असं तुम्ही खूप लोकांना दत्तक घेतलंय. काय भावना आहे याच्या मागची? जेव्हा ब्रह्मविद्येचं आम्ही साधना शिकलो, म्हणजे प्राथमिक आणि प्रगत किंवा सनातन संस्थेचं जे काही त्यांचं आध्यात्मिक शिकवण होती, तर त्यांनी काय सांगितलं की 2 कारणासाठी आपला जन्म आहे. एक म्हणजे देवाणघेवाण हिशोब पुरा करणं, आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक उन्नती करणं स्वतःची. तर जेव्हा त्यांनी सांगितलं की चांगल्या मार्गाने पैसे मिळवा आणि चांगल्या कामासाठी खर्च करा, किंवा आपल्याला जे पुनर्जन्म आपल्याला जो मिळतो, म्हणजे ह्याच जन्मी आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, ही पहिली कल्पना. आणि जर का मोक्ष मिळायचा असेल तर देवाणघेवाण हिशोब, म्हणजे मी कोणाकडनं पैसे घेतले असतील,
फसवलं असेल त्याला, तर पुढचा मला जन्म घ्यावा लागेल आणि ते मला त्याला परत द्यायला लागेल. ही जी काही हिंदू धर्मातली जी कल्पना आहे, त्याच्यामुळे कायद्यापेक्षा सुद्धा ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती जर का आपण एकदा कल्पना मान्य केली, तर मग मला असं लक्षात आलं की एवढ्या म्हणजे मी मोठा झालो ह्याचं कारण मी भरपूर लोकांकडनं मागच्या जन्मी पैसे घेतले असतील तर ते फेडण्यासाठी मला परमेश्वराने पैसे ते तू घे आणि ते फेड, म्हणजे तुला पुढचा जन्म नाही. आणि मग मी अजून ह्या जन्मी काय करतोय, तर प्रत्येक समजा आमची पुडी तुम्ही घेतात पितांबरीची, तर ते तुमचे भांडं स्वच्छ निघतं हे झालं, पण तो जो प्रॉफिट आहे तो मी घेतोच आहे ना. आणि माझ्या एक लक्षात आलं की आपल्या मनामध्ये जर का द्वंद्व असेल, म्हणजे प्रॉफिटच्या बाबतीमध्ये किंवा लोकांशी वागण्याच्या बाबतीमधले कुठल्याही, तर माणूस यशस्वी होत नाही. त्या सर्व द्वंद्वांबद्दल आपल्याला सोल्युशन पाहिजे. तर मी जर का प्रॉफिट घेतोय, तर मी या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग जे समाजाला ते द्यायचं आहे, म्हणजे मग ब्रह्मविद्येमध्ये आपण जेव्हा त्यांनी दाखवलं की सगळं निसर्ग, सगळी झाडं, नद्या, समुद्र, सगळे जे काय ते फक्त देत आहेत, कुठलंही निसर्गातली कुठलीही गोष्ट काहीही घेत नाही आहे. आणि माणूस फक्त सगळं घेतोय, ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे. म्हणजे निसर्ग अनकंडिशनल लव करतोय तुमच्यावर, तो सगळं तुम्हाला सतत देतोय. आणि हे जेव्हा तर मला लक्षात आलं की जेव्हा मी असं बघितलं, त्याचा प्रयोग केले की पहिला प्रयोग केला, मला जर का गाडी माझ्याकडे आहे, तर माझे जे टॉप 5 मॅनेजर असतील त्यांच्याकडे सुद्धा गाडी असलीच पाहिजे. आणि त्यांना जेव्हा सेकंड हँड गाड्या दिल्या, मी पण आधी सेकंड हँड गाडीच घेतली होती. म्हणजे आपल्याला उद्योगाला लिहून ठेवलेलं होतं की माझी मर्सिडीज असणार आहे. एक सेमिनार होता, त्यांनी लिहा सांगितलं 20 वर्षापूर्वी. अजून मर्सिडीज नाही आहे, पण आता मी घेऊ शकतो. पण लॅबोरेटरीमधलं 45 लाखाचं इक्विपमेंट घ्यायचं का मर्सिडीज घ्यायची? मर्सिडीज घ्यायची नाही, आता 500 कोटी टर्नओव्हर झाल्यानंतर घेऊ. म्हणजे यातनं आता नवीन उद्योजकांनी आजच डायरीत लिहून ठेवायचं आहे, मी BMW घेणार, आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करायला हरकत नाही. ॲक्च्युली सर, त्याच्यातलं थोडंसं एक सांगायचं राहिलं हां, की देत असताना तो जो आनंद त्यांना मिळतो. आणि त्या महत्त्वाचं सगळ्यात काय झालं की पितांबरी ही रवींद्र प्रभुदेसाईची नाही. म्हणजे हा मला एक लक्षात आलं, तुम्ही जेव्हा लिडरशिप किंवा तुम्ही ह्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जसजसे वरती जाता ना, सगळ्या लोकांना तुमच्या कंपनीतल्या जर का असं वाटलं की पितांबरी त्यांची आहे. आणि जेव्हा मी असं म्हणणार नाही की माझं 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 मी मी मी, आणि त्या अध्यात्मामुळे ते होतं की तुमचा अहंकार पहिला कमी होतो. आणि सकाळी उठल्यापासून आपण ज्या काय वापरत असतो, पाणी वापरतो, नळ वापरतो, लाद्या, ब्लॉक, चपला, कपडे, ह्याच्यात हजारो लोकांचं त्याच्यामध्ये ते त्यांनी काय काय केलेलं असतं. आणि प्रत्येक गोष्ट निसर्गाकडे जाते आणि निसर्ग परमेश्वराच्या आज्ञेमध्ये असतो. म्हणजे परमेश्वरच आपल्याला सगळं देत असतो, पण आपल्याला वाटतं की आपण आपल्या कर्तृत्वाने सगळं करतोय. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही रोज कृतज्ञता व्यक्त करता आणि तुम्ही सगळ्यांना मनाने सगळं परत देऊन टाकता, त्यांची त्या सगळ्या जेवढं जेवढं तुम्ही तुमच्या लक्षात येईल, आणि मग तुम्हाला रात्री शांत असं वाटतं की नाही, ज्यानी ज्यानी आपल्याला आपण आजचा दिवस आपला चांगला गेला त्यासाठी आपण आज थँक्स म्हटलेलं आहे, त्याला त्याची कृतज्ञता आपण व्यक्त केलेली आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण समाधानी असता. आणि मग हे जे तुम्ही म्हणाल की मला दिलंच पाहिजे ना, आता तिथेसुद्धा आम्ही काय केलं आहे, बजेट केलेलं आहे आणि काही नियम केलेले आहेत की समजा आमचं महिनाभर आधी तुमचं ॲप्लिकेशन यायला पाहिजे. तुमच्या संस्थेचं काही वैयक्तिक शक्यतो मदत करायची नाही. संस्थांना म्हणजे ती विद्यार्थ्यांसाठी संघटना असेल किंवा सामाजिक कार्याची असेल, आमचे नियम आहेत की आम्ही 50,000 रुपये, 1,00,000 रुपये आम्ही देऊ शकतो. तर ते नियम केलेत. आणि समजा देऊ शकत नसेल तर आमचं पत्र जातं की आम्ही देऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे असे लोक वाट बघत बसत नाहीत की यांचं काही उत्तर झालं नाही. पहिलं आमचं रोजच्या रोज ज्यांना आपण देऊ शकत नाही त्यांना आपली दिलगिरी व्यक्त करणारं पत्र त्यांना जायला पाहिजे. आणि ज्यांना देतोय त्यांना आपल्याला ते पैसे देणं आणि ते वेळेवरती त्यांना ते ही मिळणं. खूप छान गोष्ट आहे की तुम्ही स्पॉन्सरशिप देत असताना पत्र जातं, पण बुवा आम्ही देऊ शकणार नाही आहे, माफ करा, असं सुद्धा पत्र पितांबरीतनं येतं. म्हणजे लोकांची किती कदर पितांबरीत केली जाते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सर, ही दर दिवशी नवीन देण्याची क्रिएटिव्ह कसरत जी आहे, ही मानसिक थकवा आणणारी आहे. या स्पर्धेच्या युगात दर दिवशी नवीन द्यायचं आहे, ही सृजनात्मकतेची कसरत कशी सांभाळता, थोडक्यात सांगा. जेव्हा तुम्ही सगळी कामं रुटीन आहेत ही तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकता, बघा फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर का आत्ता प्रत्येकाने विचार केलात की मी स्वतःची कामं किती करतो आणि मी कुठलंही काम करत नाही पण सगळी कामं होत आहेत, मग तुम्ही फक्त इनोव्हेशनसाठीच तुम्ही आहात.
मग इनोव्हेशन वाचनातून असेल, इनोव्हेशन टी व्ही डिस्कवरीमधून असेल, इनोव्हेशन प्रवासातून असेल, इनोव्हेशन सेमिनारमधून असेल आणि त्याचा सतत अभ्यास करून फक्त इनोव्हेशनच. मग तुमचा सगळ्या 24 तास तुमचं इनोव्हेशनसाठीच आहे आणि मग सगळ्या लोकांना इनोव्हेशनसाठीच कामाला लावणे. मग त्याचं सगळं टाईम टेबल, मग त्याचे वारांप्रमाणे, तासांप्रमाणे, सकाळ संध्याकाळ असं सगळं. आणि R&Dमध्ये जेवढी आमची 50 उत्पादनं आहेत, आमच्या आता 50 लोक R&Dमध्ये काम करतात आणि 10,000 स्क्वेअर फुटाचं आमचं R&D सेंटर आहे. आता दुसरं आमचं अनगावला R&D सेंटर बायोटेक्नॉलॉजीचं चालू होईल. म्हणजे इनोव्हेशन हेच आता किंवा बदल हाच एकच घटक तो स्थिर आहे असं ते मला म्हटलं वाटतं जातं. इनोव्हेटिव्ह टीम आहे तुमच्याकडे आणि त्या Yes, yes. टीमला तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य आहे इनोव्हेशनचं. नुकताच गूळ बाजारात मला वाटतं आलाय का योग घातलाय, अतिशय छान आहे, मी वापरलाय. गुळाकडे कसं काय वळलात? एखादी जी कल्पना असते ना, म्हणजे तो संघाची एक अशी हे होती आम्हाला की तुम्ही जर का कधी उद्योजक झालात तर तुम्ही तुमच्या मूळ गावात जाऊन तुम्ही उद्योग चालू करा. आणि मला किती वर्ष ते पितांबरीचं आमचं तळवड्याला राजापूरच्या जवळ आमचं गाव आहे, तिथे काहीतरी उद्योग चालू करायचा होता. पण पितांबरी मी करण्याचा प्रयत्न केला, पण रॉ मटेरियल तिथे नव्हती. मग आता आम्ही तिथे आमची एजन्सी नेली पहिली. पितांबरीचं म्हटलं तिथला एजंट बंद केला आणि म्हटलं आमच्या गावाला तो राजापूरला होता, तो तळवड्याला आम्ही ती एजन्सी चालू केली. आणि तिथे आताच ऊस चांगला व्हायला लागला आहे. तर आमच्याच जागेमध्ये आम्ही ऊस लावला, तर तो 2.5 एकरामध्ये जवळजवळ 81,000 किलो ऊसाचं उत्पादन मिळालं. मग साखर कारखाना सप्लाय नाही करायचा, कारण जी गोष्ट आपण स्वतः करतो ती आपण मार्केटिंग करायचं, त्याचा हा नियम आमचा ठरलेला आहे. दुसऱ्या कोणालाही बल्कमध्ये आपण जे बनवू ते द्यायचं नाही. आणि मग अभ्यास केला की गूळ केमिकल फ्री. मग ते आम्ही सगळी प्रोसेस जाऊन बघितली. त्या ट्रकातनं मलकापूरला सगळं ते ऊस आम्ही घेऊन गेलो, ते गुऱ्हाळं बघितली. ते काय भयंकर गुऱ्हाळ होतं त्याचं. म्हणजे ते साध्या जमिनीमध्ये ते ऊस त्याचा रस काढून ठेवत होते. एकदम म्हणजे ते गलिच्छ प्रकार होता सगळा. आम्ही सगळं साफसफाई करून त्या खड्ड्यामध्ये आमचं स्टीलचं भांडं ठेवलं. मग तिथून पंप सगळे साफ करून घेतले. मग तो केमिकल फ्रू आम्ही R&Dमध्ये सगळे प्रयोग केले. रसापासून कसा सगळे केमिकल न वापरता कसा गूळ होऊ शकतो, कारण रसायनं होती कुठे पूर्वी, तर गूळ तर होताच. साखर हे नंतरचं उत्पादन आहे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यानंतर. मग तो गूळ तयार केला आणि मग तो आम्ही म्हटलं की हे सगळे फॉस्फरिक ॲसिड असेल आणखीन काय काय ते लोक घालत होते. शरीराला आपल्याला माहिती नसतं. तो पांढरा दिसतो म्हणजे चांगला नाही, जेवढा पण एकदम काळा कुळकुळीत म्हणजे पण तो चांगला गूळ नव्हे. म्हणजे हल्ली आता केमिकल फ्री म्हणजे तो असा काळा असा एकदम दिसतो, तर त्याची पण काय गरज नाही आहे. मग सगळे प्रयोग केले आणि मग त्यांना ते सांगितलं. थोडा आम्हाला रेट जास्त द्यायला लागला, पण आम्ही मग तो गूळ सगळ्यांना सॅम्पल दिला. तर त्याच्यामधला जो खमंगपणा होता किंवा ऊसाच्या रसामध्ये जे एक असं आपण प्यायल्यानंतर ताजेतवानं होतं, तसंच तो गूळ खाल्ल्यानंतर व्हायला पाहिजे. आणि मग तो झाल्यानंतर आम्हाला समाधान झालं. असं होतं. मी तो गुळ आत्ताच खाऊन आली आहे आणि म्हणून मी फ्रेश आहे आणि तुमच्याशी संवाद साधू शकते. इथे आणि दुसरं सुद्धा ऑडियन्स कसं मध्ये आहे काही की- लोक आहेत की जे सांगतायत आम्ही पण तो गुळ ओके, वापरतो. थँक्यू. दुसरं सुद्धा काय तिथे दिसलं की गुळाच्या ह्याच्यावरती एक अनेक म्हणजे 100 लोकांना रोजगार मिळू शकतो. कारण गुळ हा साधारण आम्ही विचार केला की पुन्हा जसं तुम्ही पितांबरीच्या वेळी एक गणित केलं होतं की 12 कोटी, तेव्हा 6 कोटी लोकसंख्या होती, आता 12 कोटी लोकसंख्या आहे आणि साधारण प्रत्येक घरामध्ये अर्धा किलो 1 किलो गुळ तर लागतोच. तर त्यातलं 10% जरी गुळ केला तरी आता पितांबरीचा जेवढा टर्नओव्हर आहे त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर होईल. तर हे संख्याशास्त्राची जी गणितं आहेत ना, ती आपल्याला पटापट त्याचं मेगा स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येत नाही. आणि भारतभर जर का केलं तर 1000 कोटीचा गुळ आम्ही विकू शकू. अगदी 2-3 ओळीत म्हणजे मोजक्या शब्दात योग्य उत्तर आम्हाला हवं आहे. पूर्वीचे रवी सर आणि आत्ताचे रवी सर यात काय फरक आहे? पूर्वीचं मी होतो, आता आम्ही आहोत. क्या बात है. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की अगदी थोडक्यात सांगा, तुम्ही क्रिएटिव्ह स्टुडिओ पण सुरू केलाय, तो करण्यामागचा उद्देश काय? बरेचदा आता FMCG कंपनी म्हणजे जाहिराती जेवढा तुम्ही जास्त द्याल तेवढा तुमचा सेल वाढणार. आणि मग आम्ही जेव्हा जाहिरातीच्या कंपन्यांकडे जायला लागलो तेव्हा ते पहिलं टर्नओव्हर विचारायचे. आमचं 25 कोटी टर्नओव्हर. मग ते गणितं करायचे की ह्याला कितीचं आपण बिल लावलं पाहिजे. टर्नओव्हरशी काय संबंध आहे तुझा, तू जाहिरात बनव आणि त्याचे पैसे सांग ना. आणि मग असं लक्षात आलं की त्या जाहिरातीतला 50% भाग ह्या जाहिराती कंपन्यांकडे जातो. मग आम्ही पहिल्यांदा आमची क्रिएटिव्ह टीम आम्ही जाहिरातीचं जे आमचं डिपार्टमेंट आहे ते आम्ही आमच्या इथे इन हाऊस चालू केलं. एक क्रिएटिव्ह आर्ट डिरेक्टर आम्ही घेतला, सगळे त्याचे डिझायनर आम्ही घेतले, जे मधले आणि त्या सगळ्या इन्स्टिट्यूटमधले.
आणि मग शूटिंगसाठी आम्हाला दादर बिदर इकडे जायला लागायचं, कारण कुठलंही प्रॉडक्ट, आता आमची 50 प्रॉडक्ट झाली, तर प्रॉडक्टमधलं काहीही पॅकेजिंगमध्ये बदल झाला तर त्याचं तुम्हाला फोटोग्राफी करून जाहिरातीसाठी तुम्हाला ते तयार करायला लागतं. मग आठवड्यातनं 4 वेळेला 20-20 हजार रुपये एका दिवसाला देऊन दादरला जा, अंधेरीला जा, स्टुडिओ भाड्याने घ्यायचे, मग कॅमेरे त्यांचे असायचे, मग आमच्याकडे पण ते माणसं पण नव्हती, फोटो काढणारा दुसरा, कॅमेरा तिसऱ्याचा, स्टुडिओ चौथ्याचा, आणि मग सगळं जमवून तिकडे जायचं. त्याच्याऐवजी मग ठाण्यामध्ये ही फॅसिलिटीज म्हणून नाही, स्वतःचा क्रिएटिव्ह स्वतःचा स्टुडिओ. मग आम्ही तो चालू केला. आणि मग तो भाड्याने पण आपण आम्ही देतो, कारण म्हटलं ठाण्यातल्या लोकांना किंवा डोंबिवली वगैरे त्याचा इकडचे लोक उपयोग आहेत, व्हावा. त्या उद्योजकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आता ना मी या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यानंतर 10 रॅपिड प्रश्न विचारणार आहे, ज्याची उत्तरं त्यांनी एका सेकंदात द्यायची आहे. आणि नंतर एक 10 मिनटं आम्ही तुम्हाला देणार आहोत. वेळेची मर्यादा आहे, थांबू नये मुलाखत असं वाटतंय, पण कुठेतरी घड्याळही खुणवत आहे. तरीसुद्धा रॅपिड प्रश्नांच्या आधीचा प्रश्न, ज्याचं उत्तर थोडक्यात अपेक्षित आहे. लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुम्ही आहात. मग सोमण सरांनी भाषणात सांगितलं की इथलं काम थोडं ठप्प होतं, पण आता तुम्ही प्रदेश अध्यक्ष झाला आहात. मग आम्ही काय पुढची स्वप्न तुमच्या माध्यमातून लघु उद्योग भारतीच्या वतीनं बघू शकतो? लघुउद्योग भारती हे एक भारतभराचं त्याचं संपूर्ण नेटवर्क आहे, हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. आणि मला पण एक असं कधी कधी काय वाटतं की जेव्हा आपण काम करायला लागतं, लघुउद्योग भारती या नावामध्ये गडबड आहे. ते उद्योग भारती नाव असायला पाहिजे, असं मी आता पत्र लिहिणार आहे. याचं कारण लघुच राहायचं आहे. म्हणजे आपण एक खांब धरून बसलेला असतो ना, तो तू जात का रे, जर तू हात सोड ना बाबा. तो लघु उद्योजकांना बऱ्याचदा मी जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो, त्यांना लघुच राहायचं असतं आणि लघु असल्याबद्दलचे फायदेच घेत राहायचे, आणि मी छोटाच राहणार आणि मला ते फायदे द्या. तर उद्योग भारती आणि मोठे उद्योजक पण असले पाहिजेत, छोटे पण असले पाहिजेत. कारण B2B आपण ज्याला म्हणतो की बिझनेस, कारण सगळ्यात लघु असतील धंदा कोण एकमेकांना देणार, ते सारखे सरकारी. जसं आता साहेबांनी सांगितलं की 20% परचेज कंपल्सरी केलेलं आहे, तर त्याची काही गरज नाही ना. ते उद्योग आपापसात सुद्धा धंदा करतील. गव्हर्नमेंट असं कुठे देत आहे? आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंटची एकही ऑर्डर, लिक्विड सोप असू दे किंवा काही असू दे, कारण त्यांचे सगळे लोक बांधलेले असतात, ते सगळे कमिशनं घेत असतात. तुमची आकडेवारी जरी 12%ची असली तरीसुद्धा ती बाहेरच्या मोठ्या लोकांना असते, आणि सगळ्या त्यांना त्यांच्या पळवाटा माहिती असतात, कारण ते कमिशन घेत असतात त्या लोकांकडून, आणि त्यांना फ्रेश उद्योजकांना अजिबात ऑर्डर वगैरे काही द्यायच्या नसतात. त्यामुळे पहिला नियम आम्ही जेव्हा ह्याच्यात धंद्यात आलो की सरकारवरती अजिबात अवलंबून राहायचं नाही. आता मोदीजी आले आहेत किंवा अटल बिहारी आले आहेत म्हणून आता काहीतरी उद्योजकांचं भलं होईल, पण तुम्ही जर का सरकारवरती अवलंबून राहिलं तर तुम्ही मेलात म्हणून समजा. सरकार नाही, आपणच आपल्या पायावरती उभं राहायचं आहे. म्हणूनच ठाण्यात नवीन काय गोष्टी या आणि मग माध्यमातनं? लघु उद्योजकांना की तुम्हाला तुमचंच आधारावरती एकमेकांना आपण मदत करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत किंवा अवघे होऊ श्रीमंत. तर आपापसात B2B म्हणजे ठाण्यातले लघुउद्योग भारती, डोंबिवलीतली तुम्ही आमच्याकडनं काय खरेदी करू शकता, आम्ही तुमच्याकडनं काय खरेदी करू शकतो. तर हे जर का नेटवर्किंग आपण केलं तर मोठ्या उद्योजकांकडनं घ्यायची गरजच पडणार नाही, आणि मग आपापसातच धंदा एवढा होईल की त्याचे टर्नओव्हर प्रचंड होऊ शकतील. आणि मग सरकारचे काही ऑर्डर्स असतील, मोठ्या उद्योजकांच्या ऑर्डर्स असतील. आणि मेन काय गोष्ट आहे की हे एकदा त्याला ह्या गोष्टी कळल्या ना, मी जी 5 सूत्र सांगितली की बिझनेस इज प्रॉफिट, किंवा माणसांना तुम्ही ट्रेनिंग द्या, लिडरशिप डेव्हलपमेंट असली पाहिजे, सेल्फ ट्रेनिंग आणि तुमच्या लोकांचं ट्रेनिंग आपण केलं पाहिजे. तर हे जसजसं समजत जाईल, म्हणजे लिडरशिप जसजशी त्या उद्योजकाची वाढेल, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू टर्नओव्हर असं मला वाटतं. आणि ते सूत्र जर का आपण सगळ्यांनी हे केलं, आणि ती जी स्किल्स आहेत, अनेक स्किल लोक किंवा हुशार माणसं आहेत, तर त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि ट्रेनिंग देणं आणि सगळीकडे फिरणं. आणि लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून सगळे छोटे व्यावसायिक आपण एकत्रित श्रीमंत होऊ असं आपण स्वप्न पाहूया, काही हरकत नाही. आता तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे 10 रॅपिड प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की पितांबरीची शपथ घेऊन सांगतो, जे सांगेन ते अगदी खरं सांगेन. पितांबरीची शपथ घेऊन सांगतो, ते सांगतो ते खरंच सांगेन. काय सर डेंजर आहे या एकदम. सर बघा, मला अरुंधती मुलाखत घेतल्या म्हटल्यानंतर पोटात गोळा आला. ते प्रॉडक्ट बिडक्ट राहू दे म्हटलं. सर, बघा रॅपिड प्रश्न आहेत. या प्रश्नात एकच उत्तर द्यायचंय, 2 नाही. आणि ते सुद्धा अजिबात विचार न करता द्यायचंय, एका सेकंदात द्यायचंय. हवं तर त्याचं कारण तुम्ही एका वाक्यात सांगू शकाल. वहिनी आहेत का इथे कार्यक्रमाला आल्या आहेत का? वर्षाली नाही दिसत आहे. ठीक आहे, मग तुम्ही वाचलात. सगळ्यात प्रिय कोण, आई की बायको? बायको. त्याचं आई कारण रागावणार नाही.
आईला मुलगा, मुलगा जसं बायको रागवेल. बरं, सगळ्यात प्रिय तुमचा मुलगा परीक्षित की मुलगी प्रियंका? प्रियांका कारण परीक्षित आहे का इथे? नाहीये, कारण कारण ती हट्टी आणि रागीट आहे. मच्छा म्हणून ती जास्त. परीक्षित माझ्यासारखं आहे. बरं, जास्त प्रिय रवीश्वर स्वतः की वामनराव प्रभुदेसाई? वामनराव प्रभुदेसाई, प्रश्नच नाही. क्युअरॉन तुमचं प्रॉडक्ट की पितांबरी? क्युअरॉन. अरे क्युरॉन कसं आहे माहिती आहे, पितांबरी अनेक लोकांची भांडी स्वच्छ करते, पण क्युरॉन मूळची आमच्याकडे 300 ज्यांनी वापरलं ती पत्र आहेत. आणि ज्या बाई 3 मजल्यावरनं क्युरॉन लावल्यानंतर स्वतः त्यांना खुर्चीतनं खाली आणून ठेवायचं, तर क्युरॉन लावल्यानंतर त्या धरत धरत खाली उतरून यायला लागल्या. आणि अशी पत्र जेव्हा वाचली तेव्हा कोणाच्या तरी आपण त्यांच्या तब्येतीला किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आपण निर्माण करू शकतो. जी माणसं चालू शकत नव्हती, ज्या टाचांचा प्रॉब्लेम होते, ते चालायला लागले. तर ती पत्र वाचल्यानंतर ते टर्नओव्हर कमी असेल, प्रॉफिट कमी असेल, पण ते जे उत्पादन जे काही आनंद किंवा दुःख दूर करत आहे ते माझ्यासाठी नक्कीच. म्हणून आम्ही ते हेल्थकेअर डिव्हिजन आमची लॉसमध्ये आहे, येस, पण ती तरी चालू ठेवली, कारण आयुर्वेदाला मोठं करायचं आहे. आम्ही कुठल्या प्रकारचं ॲलोपॅथीची औषधं विकत नाही, तर आयुर्वेदामध्येच पैसे मिळवायचे, संशोधन करायचं आणि आयुर्वेद मोठा करायचं, आपण मोठं व्हायचं. म्हणजे जखमेवरती फुंकर घालते म्हणून क्युअरॉन मोठी. घरातले रवी सर शांत की रागीट? वहिनी नाही आहेत, पण तुम्ही खरं उत्तर द्या. शांत. इथे मेधाताई आणि मीनल दोघी बहिणी सरांच्या आहेत का? आधी मी खूप रागीट होतो, खरंच सांगतो. हे जेव्हा साधना करायला लागलो ना, खूप बदल झाला. म्हणजे शाळेतली मुलं वगैरे पण ते म्हणायची की अरे रव्या तू बदललास, फुली फुली फुलीमध्ये. बरं, बसलेले आहेत तेव्हा ते हे करू शकतील ते की. जास्त लाडकी बहीण मेधा की मीनल? मिनल. अरे कारण? ती एकदम म्हणजे ती मेधा म्हणजे बाबांच्या अवतार दुसरा, एकदम रागीट आणि एकदम खाट 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 बोलून टाकणार. बरं सर, तुमची सुरुवात संघापासून झाली, हां, मग संघ की सनातन? एकच उत्तर. संघ. ड्रायव्हिंग की पायी चालणं? ड्रायव्हिंग. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण सर घरात दळण वगैरे सुद्धा आणतात, अजूनही घरात खूप मदत करतात. तर मला इथे एक प्रश्न असा विचारायला आवडेल की दळण आणणं आवडेल की वहिनींसाठी साडी खरेदी? दळण. साडीच्या लफड्यात कोण पडणार. एकदा मी असं साडी आणली होती, अगदी ह्याला गेलो बँगलोरला, आणि ती आणली आणि तिने तिला दिलं. मला वाटलं काय आनंद होईल तिला, हे काय हे डिझाईन होतच माझ्याकडे, हा रंग. म्हटलं पुन्हा आयुष्यात साडी आणायची नाही बाबा. एक अडचणीत टाकणारा प्रश्न, थोडं सिरियसली घेऊ नका, गमतीत घ्या त्याच्याकडे. माधव पुजारी की विश्वास दामले? माधव पुजारी. हे बघा, सेल्सचा माणूस महत्वाचा. पैसे आणतो. म्हणजे विश्वास बोलायचं कारण आता नाही. शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्या प्रारंभ कला अकॅडमीचे अनेक कार्यक्रम बघायला येता, सगळेच कार्यक्रम बहुतांश तुम्ही असता माझ्या पाठीशी, आमच्या संस्थेच्या पाठीशी. नेहमी तुम्ही आमचं खूप गुणवर्णन करता. मग मी आता इथे प्रश्न विचारेन, जास्त प्रिय लघु उद्योग भारती की प्रारंभ कला अकॅडमी? लघु उद्योग भारत. अरे 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 हे खोटं उत्तर आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोत्यांना विचारायचं आहे की आपल्याकडे आता शेवटचे 10 मिनिटं आहे. सोमन सरांनी मला 8 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. मला वाटतं मी बरोबर वेळेत चालले आहे. तरीसुद्धा कारण कार्यक्रम आपला 10 मिनिटं उशिरा सुरू झाल्यामुळे आपल्याकडे 7:15 पर्यंतचा वेळ आहे. ही मुलाखत थांबू नये असंच वाटतं. सरांचा प्रवास, त्यांनी दिलेली झुंज, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, एकमेकांना परस्पर पूरक असलेली पितांबरी आणि त्या पितांबरीचा प्रवास, आणि ही पितांबरी ठाण्यामध्ये आहे, हे आपलं ठाणेकरांचं भूषण, खरोखर भूषण. आणि 133 कोटींची उलाढाल. हा प्रवास इतका मोठा आहे की ह्या 1.5 तासाच्या मुलाखतीमध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. पण बाहेर सवलतीच्या दरामध्ये नुकतंच सरांचं आत्मचरित्र मी कोण प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये हा संपूर्ण प्रवासाचा अतिशय सुंदर रीतीनं आढावा श्वेता गानू यांनी घेतलेला आहे. तर सवलतीच्या दरात आज ते पुस्तक बाहेर विक्रीला आहे, तुम्ही अवश्य घ्या. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्हाला जर लघु उद्योग भारतीचं सभासद व्हायचं असेल तर तुम्ही अवश्य आज त्याचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. आणि ह्या व्यासपीठाच्या वेगवेगळ्या
ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकता. आता ऑडियन्समधनं जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे पुढचे 10 मिनिटं आहेत, विचारू शकता. मी माईक तुमच्यापर्यंत घेऊन येते. सर, आपने जो बोला कि क्वेश्चन का बॉटम में कैसे जानेगा, क्वेश्चन का जो बॉटम है वो कैसे जानेगा, वो प्रोसेस क्या है? क्या है कि पहले एक आपको ऐसा करना पड़ेगा कि आप बोर्ड, सब लोगों को मैं बोलता हूँ, जो उद्योजक है या कोई मैनेजर है, कोई एक वाइट बोर्ड घर पे पहला लाके रखो. दूसरा, उसके ऊपर अपना जो प्रॉब्लम है वो लिखो आप. कि अभी समझो मैं एक उदाहरण देता हूँ कि समझो अभी एक बिजनेस आपको चालू करने का है, तो इसका खरीदार कौन होगा, फिर उसके कॉम्पिटिटर कौन होंगे. तो अभी जो मेन होता है कि जो खरीदी क्यों करेगा, तो अपना सस्ता होना चाहिए, अच्छा होना चाहिए और कुछ अलगपन होना चाहिए. तो सस्ते के लिए हम लोग क्या कर सकते हैं, अलगपन के लिए क्या कर सकते हैं, कॉम्पिटिटर क्या कर रहा है, फिर और अंदर जा सकते हैं कि अलगपन कैसा लाने का. फिर जो यूज़ है वो यूज़ क्या है, वो यूज़ के हिसाब से हम लोग उसका सोच सकते हैं. और कैसा है कि ये ऐसा बोल के नहीं हो सकता है, जैसा कि ये साधने से आपको साधना कुछ करेंगे आप. जैसा मैं हमेशा बोलता हूँ कि हम लोग पूजा करते हैं, तो पूजा करने से सूक्ष्म जो है वो मानस पूजा करो आप. मतलब हम लोग इधर से मंदिर में जाते हैं तो ऐसा इधर ही बैठ के मैं सोच रहा हूँ कि मैं बाहर निकला, चप्पल डाली, कार लेके मैं दत्त जी के मंदिर गया, उधर मैंने चप्पल निकाली, घंटी बजा, म्हणजे बेल बजाई, फूल वगैरह जो है दिए, फिर प्रदक्षिणा लगाई, नमस्कार किया, बैठा, फिर निकला, फिर से चप्पल डाली, फिर मैंने कार में बैठा, घर आया. ये जो है ना मानस जो है, तो मानस पूजा या मानस हम लोग जब ये करते हैं तो ये सूक्ष्म है. तो इसमें क्या होता है, विजुअल आप सब देख सकते हैं कि आप निकले, कार में बैठे, तो ये विजुअल. तो अभी फैक्ट्री में जाने की मेरे को ज़रूरत नहीं है. जैसा मैं मंदिर में जाता हूँ वैसा मैं फैक्ट्री में जा सकता हूँ. फैक्ट्री का हर मशीन में इधर बैठ के देख सकता हूँ. तो ये साधना है. तो पहले ऐसा कर लगता था, कंप्यूटर प्रोग्रामिंग मेरे को कुछ समझता नहीं था, मैथमेटिक्स कभी कभी जो डिटेल है वो समझता नहीं था. जैसे जैसे आपको जो बुद्धि है, तो ऐसे कुछ एक्सरसाइजेस वगैरह है, तो उसके आप थोड़ा एक करेंगे तो मन बुद्धि ये आपका सूक्ष्म होना चाहिए. तो जैसे जैसे हो जाता है ऐसे सोल्यूशन मिलता है. उसको ही कभी कभी लोग सिद्धी बोलते हैं. म्हणजे थोडक्यात जे मनामध्ये आहे त्याचं चित्र रंगवायचं, त्याचं स्वप्न बघायचं आणि मग वाटचाल करायची. कुणाला प्रश्न आहे? गुड इव्हनिंग सर. तुमचं पहिल्यांदाच ऐकलेलं लेक्चर, तुमचा फॅन झालो आहे मी. ओके, मी देखील स्टार्टअप केलेला आहे आत्ताच जस्ट. माझा एक प्रश्न असा आहे की स्टार्टअप करत असताना किंवा कुठलाही बिझनेस करत असताना मेंटरची आवश्यकता असते असं मुळात लक्षात आलेलं आहे. मग ते शोधायचं कसं की मेंटर जो असतो तो आपल्या इंडस्ट्री माहिती असलेला पाहिजे. म्हणजे समजा आता तुमची केमिकल इंडस्ट्री असेल तर केमिकल इंडस्ट्रीमधलाच मेंटर पाहिजे. तुमचं जर का सॉफ्टवेअरची इंडस्ट्री असेल, कारण समजा आता तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये असाल आणि मी केमिकलच्या मध्यातला आहे, तर मी जनरल प्रिन्सिपल्स तुम्हाला सांगू शकेन, पण तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट का त्याच्यातलाच कोअर काही तुम्हाला अडचण आहे तर तो तुमचा सोडवू शकतो. तर आता आपण लघुउद्योग भारती आहे किंवा सॅटर्डे क्लब असेल किंवा उद्योग अनुभव प्रतिष्ठान, तर तुम्ही आधी अनेक कार्यक्रमाला जाऊन ते B2B किंवा असे जे ओळखीचे कार्यक्रम असतात तिथे आपल्याला सिनियर आपल्या ह्याच्यात ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्याच्याकडे थोडासा वेळ आहे आणि 45-50 आसपासचं वय आहे, असं जर का तुम्ही मेंटॉर तुमच्या इंडस्ट्रीमधला शोधलात तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात. म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सगळं सांगितलं पण तो कधी त्यांनी शस्त्रच धरलं नाही हातामध्ये, तर तो नेहमी युक्तीच्या गोष्टी सांगत असते. तर त्या युक्तीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. सगळी शेवटी आपल्यालाच करायचं असतं हे लक्षात ठेवलं. नाही तर आपण बऱ्याचदा काय होतं की त्या मेंटॉरवरती आपण ढकलतो किंवा तो त्यांनी सांगितलं नाही असं. तर तो एक असतो म्हणजे नुसतं बघत, जसं एकलव्याने नुसता पुतळा केलेला होता तसं सुद्धा तुम्ही शिकू शकता. तर तसं जर का तुम्ही मेंटॉर, तुमचं कुठली इंडस्ट्री आहे? ॲक्च्युली सप्लाय करतो, इंजिनिअरिंग कॉलेजेसना लॅब सेटअप करून देतो. ओके, आता तुम्ही सप्लाय करता करता हळूहळू एखादा त्यातलं वस्तू आपण बनवायचं असं स्वप्न पडलं पाहिजे
की ह्याच्यातलं कुठलं सोपं आहे, आपल्याला काय येतं किंवा अजून कुठली गोष्टी आपण केल्या पाहिजेत, अजून स्वस्तामध्ये कसं मिळेल, अजून बल्कमध्ये आपल्याला कसं घेता येईल, नवीन ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याचदा स्वस्तातल्या गोष्टी आपण विकतो, पण एखादी त्या कॉलेजला हवी असलेली अडचणीची वस्तू तीच पटकन आपल्याला प्रॉफिट देऊन जाऊ शकते. असा विचार केला तर चांगलं होऊ शकेल. सर आणखीन क्वेश्चन्स आहेत. तर तुमचं म्हणजे हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा हे कधी लक्षात आलं? म्हणजे बऱ्याच वेळा असे प्रश्न पडतात की अरे मला बिझनेस करायचा आहे, पण प्रोडक्ट काय सिलेक्ट करू, मार्केटमध्ये काय आहे काय जे